पूजाने आपल्या भावना आवरल्या. त्याचा चेहरा दोन्ही हातांनी धरत त्याच्या डोळ्यात पाहत ती म्हणाली, मीही सिरियस आहे कुणाल, आणि बाळाच्या बाबतीत अजून वेळ आहे. आपलं नातं आत्ताच सुरू झालं आहे. इतक्या लवकर बाळ? ट्रस्ट मी, मला देखील आपल्या दोघांचं एक गोंडस बाळ हवं आहे, जे मला आई आणि तुला बाबा म्हणेल. हे बोलताना पूजाच्या मनात खूप सुंदर भावना उसळत होत्या. तिच्या डोळ्यातही एक वेगळीच चमक होती. बाळाबद्दलची ती चमक कुणालाही स्पष्ट दिसत होती. मला माहिती आहे तुला इतक्या लवकर बाळ का हवं आहे म्हणतोयस. मला खात्री वाटावी म्हणून. मी तुला खूप दुखावलं आहे. आय एम सॉरी. मी खरंच सांगते, मला हे आपलं एक गोड बाळ हवं आहे, आणि जेव्हा तू मनापासून तयार होशील तेव्हा मी तुला कधीही नाही म्हणणार नाही. पण जर तू हे सगळं माझ्या आनंदासाठी करत असशील तर. इतकं बोलून पूजाने वाक्य अर्धवट सोडलं. तिने मान खाली घातली. तिला खूप लाज वाटली आणि अपराधीपणा वाटत होता. कदाचित कुणाला असं वाटत असेल की ती अजूनही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाही. कुणालने हलकेच तिचा चेहरा वर केला. आपल्या नाकाने तिच्या नाकाला स्पर्श करत तिच्या शब्दांची पुनरावृत्ती करत हळूच कुजबुजला. कुणाल म्हणाला, जर मला खरंच हवं असेल तर तू मला बाळ देशील. म्हणजे हे सगळं माझ्यावरच अवलंबून आहे, नाही का? मग त्यासाठी आपण दोघांनी एकत्र राहायला हवं जान. तेव्हाच मी जास्त मेहनत करू शकेन आणि त्याचं फळ लवकरच तुझ्या कुशीत असेल. कुणाच्या या थोड्याशा खट्याळ बोलण्याने पूजा आणखीनच लाजली. तिचा चेहरा लाल झाला. तिच्या ओठांवर हलकीशी लाजरी स्मित उमटली. कुणाल तिच्या गालाला हलकेच स्पर्श करत होता. तिच्या सुगंधात हरवून गेला होता. त्याच्या या जवळकीने पूजाच्या अंगावर रोमांच उठले. तिच्या संपूर्ण शरीरात ऊब जाणवत होती. तो तिच्या ओठांच्या जवळ जाऊन हलक्या आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, जान, मला आपलं बाळ लवकरात लवकर हवं आहे. हे ऐकून पूजा थोडी मागे सरकली आणि त्याच्या डोळ्यात पाहू लागली. तिथे तिला स्वतःसाठी तीव्र प्रेम आणि ओढ दिसत होती. कुणाल पुन्हा तिच्या जवळ आला. तिच्या ओठांच्या अगदी जवळ येऊन कुजबुजला. बोल ना. पूजा पूर्णपणे शांत झाली. तिच्याकडे काही बोलायला शब्दच नव्हते. त्याच्या इतक्या जवळ येण्याने ती लाजून गेली होती. दोघांच्या श्वासांचा स्पर्श एकमेकांना जाणवत होता. नजरा एकमेकांत गुंतल्या होत्या. पूजाने हलकेच आपलं डोकं मागे घेतलं आणि बाजूने सरकत कुणालच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याच्या माने चेहरा लपवला. त्याच्या जवळच तिला सर्वात सुरक्षित वाटत होतं. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने त्याला घट मिठी मारली आणि मनातल्या मनात हसली. तिची अवस्था समजून कुणालनेही तिला घट्ट मिठी मारली. आता त्याने तिला जास्त छेडलं नाही. तिच्या कमरेवर हात फिरवत तो समोरच्या काचेतून बाहेर पाहत हलकसं हसला. मनातल्या मनात तो म्हणाला, एक पाऊल टाकून आपण हे नातं मजबूत केलं आहे. आता पुढचं पाऊल टाकत हे नातं कधीही तुटणार नाही याची खात्री करायची आहे. मी तुला आता कोणत्याही परिस्थितीत माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. हा विचार करत त्याने मान वळवली तर पूजा अजूनही त्याच्या माने चेहरा लपून होती. ते पाहून त्याला हसू आलं. त्याला तिच्यावर खूप प्रेमही येत होतं. त्याने हळूच तिचा चेहरा वर केला आणि तिच्या कपाळावर किस केलं आणि मग तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर हलकेच ओठ फिरवले. पूजा डोळे बंद करून फक्त त्याचा स्पर्श अनुभवत होती. कुणाल हळूहळू तिच्या ओठांजवळ आला आणि जसं तो तिच्या ओठांना स्पर्श करणार होता तितक्यात रूमची डोअरबेल वाजली. त्याने तिच्या कपाळावर हलकेच किस करून प्रेमाने म्हटलं. कुणाल म्हणाला, मी आपल्या दोघांसाठी लंच आणि एक हॉट कॉफी ऑर्डर केली आहे. तुला अजून काही खास खायचं आहे का? पूजाला डोळे उघडायची हिंमत होत नव्हती. तिने तसेच डोळे बंद ठेवून नकारार्थी मान हलवली. कुणालने तिला अलगद उचलून सोफ्यावर बसवलं आणि स्वतः रूमच्या बाहेर गेला. तो जाताच पूजाने डोळे उघडले आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागली. तो जो दरवाजाकडे चालला होता. आज तिला स्वतःच्या नशिबाचा अभिमान वाटत होता. कालपर्यंत तिचं आयुष्य कसं होतं आणि आज किती बदललं आहे. किती कोणतीही भीती किंवा संकोच न बाळगता कुणालचा हात धरून एकटी पॅरिसपर्यंत आली होती. कुणाल
पूजा कुणालकडे पाहत होती, जो तिच्यासाठी जेवण घेऊन तिच्याकडे येत होता. कुणालची पर्सनॅलिटी अशी होती की कोणतीही मुलगी त्याच्याकडे आकर्षित होण्याशिवाय राहू शकत नव्हती. त्याचा चार्म इतका होता की त्याला दुरून पाहतानाच पूजाला स्वतःच्या शरीरात एक वेगळीच उष्णता जाणवत होती. ती त्याच्याकडे नजर हटूच शकत नव्हती. तिने स्वतःलाच हलकेच चिमटा काढला आणि हात चोळत इकडे तिकडे पाहू लागली. कुणालच्या नजरा मात्र सतत पूजावरच होत्या. त्याने तिच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष दिलं होतं. पूजाला असं पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी खोडकर स्मित उमटलं. तो तिच्या जवळ आला आणि तिचा हात अलगद धरत त्यावर हलकंसं चुंबन घेतलं. त्याच्या त्या स्पर्शाने पूजाच्या ओठांवर लाजरी स्मित उमटली आणि तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. कुणाल आपल्या नशिल्या आवाजात म्हणाला, जर मला पाहूनच तुझी अशी अवस्था होते तर मी तुझ्या अगदी जवळ आलो की तू काय अनुभवत असशील आणि मला कसं थांबवत असशील. त्याच्या या बोलण्याने पूजाच्या मनात विचित्र भावना दाटून आल्या. ती थोडी घाबरलीही. ते लपवण्यासाठी तिने आपला चेहरा कुणालच्या छातीत लपवला. तिला असं पाहून कुणाल हसला. तो तिच्या सुंदर चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, मी आधी कसा होतो? मी कधी मनापासून हसलो होतो का? पण हिला भेटल्यापासून माझं हसू थांबतच नाही. तो आपल्या विचारांवर सतत स्वतःच हसला. त्याच्या मिठीत असलेली ती नाजूक मुलगी जी त्याच्यामुळे लाजत होती आणि त्याच्याच जवळ येऊन बिलगत होती. तिला पाहून त्याच्या मनात तिच्याबद्दल खूप प्रेम दाटून आलं. कुणालने तिचा चेहरा अलगद वर केला आणि हातात धरून तिच्याकडे पाहू लागला. पूजाने अजूनही आपले डोळे घट्ट मिटले होते. तिच्या डोळ्यातली लाज आणि हलकीशी अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. कुणालने पुढे येत तिच्या डोळ्यांवर हलकं चुंबन घेतलं आणि तिच्या हातात कॉफीचा कप दिला. पूजा खाली मान घालून शांतपणे कॉफी पिऊ लागली. कुणालची नजर मात्र तिच्या ओठांवरच थांबली होती. त्याला ती प्रत्येक क्षणी अधिक सुंदर वाटत होती. तो मनात म्हणाला, तुझ्यात असं काय आहे की मी प्रत्येक क्षणी तुझ्याकडे अधिक आकर्षित होत चाललो आहे. तुझ्यासाठी माझं वेड आणि ओढ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुझं प्रत्येक वागणं बोलणं मला अजून जवळ खेचतंय. असं सगळ्यांनाच वाटतं का? पूजाने कॉफी संपवून कप टेबलावर ठेवला. त्या आवाजाने कुणाल भानावर आला. त्याने लगेच तिला उचललं आणि बाथरूमकडे घेऊन गेला. पूजाने त्याच्या गळ्यात हात टाकत आपला चेहरा त्याच्या छातीत लपवला. तो तिला घेऊनच बाथटबमध्ये बसला. पूजाने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत पुन्हा तीच नशा होती. तिला जाणवलं की त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी तीव्र भावना आहेत. ती लाजत खाली पाहू लागली. कुणालने तिची हनुवटी हलकेच वर केली आणि जवळ येत म्हणाला, तू पहिली आणि शेवटची मुलगी आहेस जिच्यामुळे माझ्यातलं हे वेड दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. तुझी प्रत्येक अदा मला वेड लावते. तो पुढे काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजू लागला. त्या आवाजाने पूजाने डोळे उघडले आणि तिची नजर त्याच्या नजरेला भिडली. कुणालने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. तिला बाथटबमध्ये बसवलं आणि टॉवेल कमरेला गुंडाळून बाहेर गेला. पूजा अजूनही त्याच्या विचारांत हरवलेली होती. दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला तशी ती भानावर आली. पटकन अंघोळ करून तिने नाईटी घातली आणि बाहेर आली. बाहेर येताच तिने पाहिलं की कुणाल बाल्कनीत फोनवर बोलत होता. ती कॉफी टेबल जवळ बसली आणि समोर ठेवलेले गरम स्नॅक्स पाहू लागली. ती हळूहळू ते खाऊ लागली. पण तिची नजर अजूनही बाल्कनीकडेच होती. कुणाल खूप गंभीरपणे बोलत होता. ती स्वतःशीच म्हणाली, कोणीही इतक्या गंभीर अवस्थेतही इतका आकर्षक कसा दिसू शकतो. ती पुन्हा स्नॅक्स खाण्यात गुंग झाली. तेवढ्यात कुणाल आला आणि तिचा हात धरून तिला थांबवलं. तो म्हणाला, तू आधीच खूप स्नॅक्स खाल्ले आहेत. हे तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाही. थोड्या वेळात जेवण येईल, ते खा. हे आता ठेव.
पूजाला फ्रेंच स्नॅक्स खूप आवडायचे, पण तिला कुणालचं म्हणणंही योग्य वाटलं. तिने हलकंसं मांडव लावलं. कुणालने तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला आणि पुन्हा फोन कानाला लावत बाल्कनीत गेला. पूजा तिथून उठली आणि कुणालच्या मागे जाऊ लागली. ती बाल्कनीचा दरवाजा उघडण्यासाठी हात पुढे करत होती. तेवढ्या तिचा फोन वाजला. तिने एक खोल श्वास घेतला, मागे वळली आणि फोन उचलून पाहिला. नंबर अनोळखी होता. पूजा स्वतःशीच म्हणाली, हा कोणाचा नंबर आहे? मला अनोळखी नंबरवरून कोण कॉल करतंय? तिने जास्त विचार न करता कॉल उचलला. फोन उचलताच तिला दुसऱ्या बाजूने एक ओळखीचा पण बेचैन आवाज ऐकू आला. तू कुठे आहेस? मी खूप वेळ तुझ्या फ्लॅट भोवती फिरतोय, पण तू कुठेच दिसत नाहीस. तू तुझ्या डॅडसोबतही नाहीस. न्यू इयर तू नेहमी त्यांच्यासोबत साजरा करतेस, मग यावेळी काय झालं? हा आवाज पूजा ओळखत होती. तो हर्ष होता. पूजाने त्याच्या प्रश्नांना उत्तर न देता थेट कठोर आवाजात सांगितलं, तू तुझे हे स्वस्त प्रकार बंद करशील का? आणि प्लीज तुझी खोटी काळजी दाखवणंही बंद कर हर्ष. तुला या सगळ्याचा कंटाळा येत नाही का? मी तुला किती वेळा सांगितलं आहे की माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही. मी कुठे जाते, काय करते याची माहिती देण्यासाठी माझ्याकडे माझं कुटुंब आहे. तू माझ्या आयुष्यात कोणतीही जागा मिळवण्यास पात्र नाहीस. त्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणं बंद कर. मी तुझे नंबर पुन्हा पुन्हा ब्लॉक करून थकले आहे आणि यापुढे मला कॉल करण्याची हिंमतही करू नकोस. हे बोलून पूजाने रागाने फोन कट केला, नंबर ब्लॉक केला आणि फोन टेबलवर ठेवला. त्यानंतर ती फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. इंडिया. त्यावेळी हर्ष आपल्या फ्लॅटमध्ये बसून दारू पित होता. त्याच्या समोरच्या भिंतीवर पूजाचे फोटो सतत स्लाईड होत होते. पूजाने त्याचा फोन कट केल्यामुळे तो प्रचंड संतापला. त्याने हातातील ग्लास जोरात जमिनीवर आपटला आणि टेबल उलथून टाकलं. तो खूपच रागात होता. तो पूजाच्या फोटोसमोर गेला. तिच्या फोटोवर हात फिरवत वेड्यासारखा बोलू लागला, का पूजा, का तू माझ्यापासून दूर पळतेस? माझ्यात काय कमी आहे? मी चांगला दिसतो, माझ्याकडे पैसा आहे, स्वतःचं घर आहे, मग अजून काय हवं आहे एका मुलीला? तू माझी एक छोटी चूक माफ करू शकत नाहीस का? आणि त्यावेळी डोळ्यात राग आणत तो म्हणाला, जर तुला वाटत असेल की तो कुणाल तुला माझ्यापासून वाचवेल तर तू चुकीचा विचार करतेस. जगातली कोणतीही ताकद तुला माझ्यापासून दूर करू शकत नाही, कुणालही नाही. तू त्याच्याकडे जाऊनही सुरक्षित नाहीस बेबी डॉल. आता तू माझं प्रेम पाहिलं आहेस, पण आता माझं वेडही पाहशील. हे बोलून हर्ष वेड्यासारखा हसू लागला. तो पूर्णपणे एक सायको लव्हरसारखा दिसत होता. पॅरिस. कुणाल कॉल संपवून रूममध्ये आला तेव्हा त्याला समजलं की पूजा वॉशरूममध्ये आहे. तेवढ्या त्याची नजर टेबलवर ठेवलेल्या पूजाच्या फोनवर गेली. फोन सायलेंटवर होता, पण सतत मेसेज येत होते. कुणालने फोन उचलून मेसेज वाचले आणि त्याचा चेहरा रागाने लाल झाला. तो दात खाऊन म्हणाला, हा हर्ष कधीच सुधारणार नाही. याची हिंमत कशी झाली माझ्या पूजाला मेसेज करण्याची? हर्षला माहिती होतं की पूजा त्याचे नंबर ब्लॉक करते, म्हणून तो वारंवार सिम बदलून तिला कॉल आणि मेसेज करत होता. मेसेजमध्ये लिहिलं होतं, पूजा, मी तुझ्याबद्दल सिरियस आहे. मला तुला काही सांगायचं आहे. प्लीज एकदा माझ्याशी बोल. कुणाल फोन घेऊन ग्लास विंडोजवळ गेला आणि तो मेसेज पुन्हा पुन्हा वाचू लागला. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. बाहेर पॅरिसमध्ये न्यू इयरचं सेलिब्रेशन सुरू होतं. आतषबाजीची चमक त्याच्या लाल झालेल्या चेहऱ्यावर पडत होती. कुणाल पुन्हा बाल्कनीत गेला. त्याने पूजाच्या फोनचा कॅमेरा ऑन केला आणि काही फोटो क्लिक केले. जाणूनबुजून अस्ताव्यस्त बेडचे फोटो. त्याने खात्री केली की फोटो स्पष्ट आले आहेत. मग पॅरिसच्या उंच इमारती
आणि चालू असलेल्या आतषबाजीचेही फोटो काढले. त्या फोटोंकडे पाहत तो रेलिंगला टेकून उभा राहिला. त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन सुरू होता. कुणालने तो फोटो हर्षकडे पाठवला. त्या फोटोमध्ये पॅरिसची लोकेशन स्पष्ट दिसत असल्याची खात्री त्याने आधीच करून घेतली होती. कुणालने फोटो अपलोड करून फक्त काही सेकंद झाले होते. तेवढ्यात तो आपल्या बोटांवर मोजू लागला. 1, 2, 3 इतक्यात पूजाचा फोन वाजू लागला. तो हर्षचा कॉल होता. कुणालने फोटो पाठवताच हर्षने घाईघाईत पूजाला फोन लावला होता. वाजणारा फोन पाहून कुणालच्या चेहऱ्यावर एक शैतानी स्मित पसरलं. त्याला कळलं होतं की हर्षने फोटो पाहिले आहेत आणि त्याचा अर्थही काही अंशी समजला असेल. कुणालने तो कॉल कट केला आणि तो नंबरही ब्लॉक केला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि थोडीशी खोडकर स्मित रेषा होती. जणू त्याने जे हवं होतं ते करून दाखवलं होतं. तो पुन्हा आत आला. पूजाचा फोन जिथे ठेवला होता तिथेच उलटा ठेवला आणि आपल्या बेडवर जाऊन आरामात झोपला. दरम्यान पूजा टॉवेलने चेहरा पुसत वॉशरूममधून बाहेर आली. तिने पाहिलं की कुणाल आधीच बेडवर झोपला आहे. तर तीही त्याच्याजवळ जाऊन ब्लँकेटमध्ये शिरली आणि त्याला घट्ट मिठी मारली. कुणालनेही तिला आपल्या मिठीत घेतलं आणि दोघेही शांतपणे झोपून गेले. त्या दिवशी कुणालने पूजाला अजिबात त्रास दिला नाही, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची भारतासाठी फ्लाईट होती. त्याला नको होतं की त्याच्या कारणामुळे पूजाला थकवा यावा. शिवाय आता ते दोघे कायम एकत्र राहणार होते, म्हणून त्याने तिला शांत झोपू दिलं. दुसऱ्या दिवशी पूजा आरशासमोर उभी राहून तयार होत होती. तिला पाहत कुणाल म्हणाला, जान, तुला नाही वाटत का की आपण अजून थोडा वेळ पॅरिसमध्ये थांबायला हवं? एवढ्या लवकर जाणं खरंच गरजेचं आहे का? पूजाने वळून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर थोडी निराशा आणि हलकी नाराजी दिसत होती. ते पाहून ती हलकीशी हसली आणि पुन्हा आरशाकडे वळून तयार होऊ लागली. कुणाल उठला, तिच्या मागून तिला मिठी मारली, तिच्या मानेवर हलकेच ओठ टेकवले आणि प्रेमाने म्हणाला, जान, हा आपला हनीमूनचा काळ आहे आणि तू अर्धवट सोडून भारतात जायचं म्हणतेस, हे बरोबर नाही. यासाठी तुला किंमत चुकवावी लागेल. हे ऐकून पूजाचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने स्वतःला सावरलं, त्याच्या गालावर हात ठेवला आणि हळूच म्हणाली, प्लीज कुणाल. त्यानंतर कुणालने तिला थांबवण्यासाठी जबरदस्ती केली नाही. त्याने तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं आणि हसत मागे झाला. खरं तर कुणालला अजून काही दिवस पॅरिसमध्ये राहायचं होतं आणि तो वेळ हनीमूनसारखा एन्जॉय करायचा होता. त्यासाठी त्याने आपली सगळी मीटिंग्सही रद्द केल्या होत्या. पण पूजाच्या हट्टामुळे त्याने मान्य केलं. त्यामुळे त्याचा मूड थोडा खराब झाला होता. नंतर दोघे एअरपोर्टसाठी निघाले. त्यांनी बिझनेस क्लास सीट घेतली होती. दोघे हातात हात घालून बसले होते. पूजाची नजर सतत कुणालकडे होती, पण कुणाल आपल्या लॅपटॉपमध्ये काम करत होता. पूजाला झोपायचं होतं, म्हणून तिने ब्लँकेट घेतला आणि आरामात झोपली. पण तिला झोप लागत नव्हती. तिने कुणालकडे पाहिलं आणि गोड आवाजात म्हणाली, कुणाल. तिचा आवाज ऐकताच कुणालच्या ओठांवर हसू आलं. त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला, तिच्या ब्लँकेटमध्ये शिरला आणि तिच्या शेजारी झोपला. पूजाने हसत त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. ते दोघे लाईट ऑफ करणार होते. तेवढ्यात एक अटेंडंट त्यांना डिस्टर्ब करत म्हणाला, सर, तुम्हाला आरामदायक वाटत नसेल तर मी दुसरं ब्लँकेट आणू का? त्या अटेंडंटचं येणं पूजाला अजिबात आवडलं नाही. तिच्या नजरेतून स्पष्ट होत होतं की ती कुणालकडे वेगळ्याच नजरेने पाहत होती. बऱ्याच वेळापासून ती कुणालकडे लक्ष देत होती आणि जेव्हा कुणाल पूजाची काळजी घेत होता तेव्हा तिला जळफळाट होत होता. कुणाललाही तिचं येणं आवडलं नाही. तो रागाने काही बोलणार होता, पण त्याची नजर पूजाच्या चेहऱ्यावर गेली. जिथे जळफळाट स्पष्ट दिसत होता तो शांत राहिला आणि मनात म्हणाला, इम्प्रेसिव्ह. पूजा रागाने त्या अटेंडंटकडे पाहत म्हणाली, याची काही गरज नाही, इथून जा. आम्ही तुला बोलावलं होतं का? नाही ना, मग का आलीस?
पुन्हा असं आमच्यामध्ये आलीस तर बरं होणार नाही. तिच्या कडक आवाजामुळे ती अटंडंट घाबरली. तिने कुणालकडे पाहिलं. कदाचित तो पूजाला काही बोलेल, पण कुणाल शांतच होता. त्यामुळे तिला लाज वाटली. ती सॉरी म्हणत तिथून निघून गेली. पूजाची जळफळाट पाहून कुणालला हसू येत होतं. त्याने प्रेमाने पूजाच्या डोक्यावर किस केलं आणि तिच्या गालांना अलगद स्पर्श करत तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहू लागला. जेव्हा पूजाचे लक्ष कुणालकडे गेले तेव्हा ती थोडीशी लाजली. ती लगेच पुढे जाऊन कुणालच्या मिठीत शिरली. कुणालनेही काही तिला घट्ट आपल्या बाहुपाशात घेतलं. काही तासांनंतर त्यांची फ्लाईट भारतात लँड झाली. दोघेही एअरपोर्टच्या बाहेर येतात. कुणालचा ड्रायव्हर आधीपासूनच गाडी घेऊन तयार उभा होता. कुणाल पूजाला सोबत घेऊन गाडीच्या मागच्या सीटवर बसला. ते बसताच ड्रायव्हरने गाडी सुरू केली. पूजाने कुणालच्या खांद्यावर डोके ठेवून डोळे मिटले. कुणालने एका हाताने पूजाला सांभाळलं आणि दुसऱ्या हाताने मोबाईलमध्ये मेल तपासू लागला. तेवढ्यात पूजाच्या पर्समध्ये ठेवलेला फोन वाजला. पूजाने डोके वर करून फोन काढला तर तो अनुचा कॉल होता. कुणालनेही चोरट्या नजरेने स्क्रीनवरील नाव पाहिलं, पण तो काहीच लक्ष दिल्यासारखा न दाखवता शांत बसला. पूजाने एकदा कुणालकडे पाहिलं आणि कॉल उचलला. ती काही बोलण्याआधीच अनुचा रागाने भरलेला आवाज आला. अनु रागाने म्हणाली, तू पॅरिसला गेलीस आणि कोणासोबत? वरून स्वतःला फार सती सावित्री दाखवतेस आणि आता न्यू इयरला पॅरिस फिरून आलीस कुठल्या तरी बॉयफ्रेंडसोबत. पूजाला काहीच समजत नव्हतं. ती शांतपणे म्हणाली. पूजा म्हणाली, तू काय बोलते आहेस आणि तुला कोणी सांगितलं की मी पॅरिसला गेले होते? अनु म्हणाली, ओ खरंच, किती निरागस बनतेस. तूच तर हर्षला पॅरिसचे फोटो पाठवलेस. त्या मेसी बेडचे फोटो आणि खाली पडलेले कपडे, सगळं स्पष्ट दिसत होतं काय झालं असेल तिथे. सिरियसली पूजा, तुला कुणासोबत रात्र घालवायची असेल तर घालव, मला काही फरक नाही, पण कमीत कमी हर्षला यात ओढू नकोस. हे ऐकून पूजा पूर्णपणे हादरली. तिला काहीच समजत नव्हतं. पूजा, तू कोणत्या फोटोबद्दल बोलते आहेस? पूजा अनुला म्हणाली, आणि मी हर्षला कधी फोटो पाठवले? तिने एकदा संशयाने कुणालकडे पाहिलं, पण तो अगदी शांत असल्याने तिने काही विचारलं नाही आणि अनुचे बोलणे ऐकू लागली. अनु म्हणाली, हर्षच्या अकाउंटवर जाऊन बघ. काल रात्री तूच ते फोटो पोस्ट केलेस ना? मी आज त्याच्या फ्लॅटवर गेले होते. तो खूप प्याला होता आणि त्याच्या फोनवर तुझेच फोटो दिसत होते. त्यामुळेच त्याची अशी अवस्था झाली आहे. हे ऐकून पूजाने कॉल कट केला आणि हळू आवाजात म्हणाली, हे काय नवीन प्रकरण आहे? मी असे कोणते फोटो टाकले? तिने लगेच हर्षचे प्रोफाईल उघडले. फोटो पाहताच तिचे डोळे विस्फारले. ती पूर्णपणे शॉक झाली. ते फोटो खूपच रोमॅन्टिक होते. वरून तिचे आणि कुणालचे कपडे अस्ताव्यस्त अवस्थेत बेड खाली पडलेले आणि तो मेसी बेड. हे पाहून कुणालसोबत काय घडलं असेल याचा अंदाज कुणालाही आला असता. पूजा निरागसपणे कुणालकडे पाहू लागली. तिला आता समजलं होतं की हे फोटो कुणालनेच पाठवले आहेत. पण कुणाल मात्र अगदी शांत होता. तो निवांतपणे मोबाईलमध्ये मेल पाहत होता. पूजा मनात म्हणाली, कुणाल, तुझ्या मनात काय चाललंय? हे फोटो तू का पाठवलेस? मला तुला विचारायला हवं. पण लगेचच ती स्वतःच म्हणाली, नाही, जर त्याला सांगायचं असतं तर तो स्वतःच त्याने सांगितलं असतं. हे ठरवून तिने काहीच विचारलं नाही आणि शांत बसली. कुणालने मागून हात टाकत तिच्या कमरेला धरलं आणि तिला स्वतःजवळ ओढून घेतलं. तिच्या कमरेवर हलकेच हात फिरवत तो पुन्हा आपल्या कामात गुंतला. पूजानेही काही विचार न करता त्याच्या हातावर डोके ठेवले आणि डोळे मिटले. पूजा मनात म्हणाली, माझ्यासोबत हे काय चाललंय? प्रश्न असूनही मी तुला काही विचारू शकत नाहीये. कुणाल मनात हसत म्हणाला, कारण तुझं मन आता तुझ्या नाही माझ्या ताब्यात आहे आणि ही तर फक्त सुरुवात आहे. पूजा पुन्हा मनात म्हणाली, कदाचित मी हे सुंदर क्षण माझ्या मूर्ख प्रश्नांनी खराब करू इच्छित नाही. कुणालने फोन बाजूला ठेवला.
एक हात खिडकीकडे ठेवून बाहेर पाहू लागला तर दुसरा हात अजूनही पूजाच्या कमरेवर होता. अचानक पूजाने डोळे उघडले आणि गंभीर आवाजात म्हणाली, कुणाल, तू खरंच माझ्यासाठी सिरियस आहे ना? तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस ना? पूजाच्या प्रश्नावर कुणालने काहीच उत्तर दिलं नाही. तो अजूनही खिडकीबाहेरच पाहत होता. पूजाच्या प्रश्नाकडे त्याने एकदाही लक्ष देण्याचा प्रयत्न केला नाही. कुणाल काहीच उत्तर देत नाही हे पाहून पूजा थोडी नाराज झाली. तिने कुणालचा हात आपल्या कमरेवरून दूर केला आणि सीटवर गुडघ्यांवर उभी राहिली. तिने आपले हात कुणालच्या खांद्यावर ठेवले, आपला चेहरा त्याच्या मानेजवळ नेला आणि त्याच्याकडे पाहत अधीरपणे म्हणाली, कुणाल. असं म्हणत तिने कुणालला घट्ट मिठी मारली. पण कुणालने अजूनही तिच्याकडे पाहिलं नाही. फक्त त्याने पुन्हा आपला हात तिच्या कमरेवर ठेवला आणि तिला घट्ट धरून ठेवले. संपूर्ण रस्ताभर पूजा कुणालच्या मांडीवर बसून त्याला घट्ट मिठी मारूनच बसली होती. तेवढ्यात पूजाला काहीतरी आठवलं. तिने तशीच बसलेल्या अवस्थेत थोड्या मोठ्या आवाजात ड्रायव्हरला सांगितलं. पूजा म्हणाली, प्लीज गाडी माझ्या घराच्या बाजूने घ्या. हे बोलून पूजा पुन्हा कुणालच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही कोणतीही भावना नव्हती आणि तो तिच्याकडे पाहतही नव्हता. निराश होऊन पूजाने आपला चेहरा त्याच्या मानेला टेकवला आणि तशीच बसून राहिली. थोड्या वेळाने गाडी पूजाच्या घराजवळ येऊन थांबली. गाडी थांबल्याचं पाहून पूजा कुणालकडे पाहू लागली. कदाचित आता तरी तो काही बोलेल, तिच्याकडे पाहिल. पण कुणालने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मग पूजाने त्याच्या गालावर हलकंसं चुंबन घेतलं आणि त्याच्या कानाजवळ हळू आवाजात म्हणाली. पूजा म्हणाली, मी निघते, माझं घर आलंय. कुणालकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे पूजाच्या मनाला वेदना झाली. ती नाराज होऊन तिथून त्याच्या मांडीवरून उतरली आणि गाडीचं दार उघडून बाहेर पडणार इतक्यात कुणालने अचानक पुढे येत तिच्या कमरेला धरून तिला परत आत ओढलं. अचानक झालेल्या या ओढीमुळे पूजा पुन्हा कुणालच्या मांडीवर येऊन पडली. तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं. कुणालने थोड्या कडक आवाजात भुवया उंचावत तिच्याकडे पाहत म्हटलं. कुणाल म्हणाला, तू लहान मुलगी नाहीयेस, थोडी तरी मॅच्युरिटी दाखवशील का? सरळ म्हणालीस, मी निघते. पूजा गाल फुगवून त्याच्याकडे पाहत होती. कुणालने तिला उचलून घट्ट मिठी मारली. त्याने तिला आपल्या बाहुपाशात खूप घट्ट धरलं होतं. पूजाचा मूड आता पूर्णपणे खराब झाला होता. ती मनातच म्हणाली, या विचित्र माणसाला मला एखाद्या तांत्रिकाकडेच घेऊन जावं लागेल बहुतेक. आता तर माझा संशय पूर्ण खात्रीत बदललाय. याला कधी कधी काही होतं का? माझ्या साध्या प्रश्नाचंही उत्तर देत नाही. स्वतःच्या भावना सांगितल्या तर काय बिघडणार आहे याचं? कायम राग आणि अहंकारच दाखवायचा असतो. असा विचार करत पूजाने आपली मान कुणालच्या छातीवरून वर काढली आणि त्याच्याकडे पाहू लागली. कुणालने तिला इतकं घट्ट धरलं होतं की तिला त्याचा पूर्ण चेहरा दिसत नव्हता. तिची नजर फक्त त्याच्या ओठांपर्यंतच पोहोचत होती. ते पाहून तिचा चेहरा हलका लाल झाला आणि तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. कुणालची नाराजी तिला आता सहन होत नव्हती. तिने विचार न करता त्याच्या मानेजवळ आपले ओठ टेकवले. ती काही हालचाल करत नव्हती. फक्त तिच्या उष्ण श्वासांचा स्पर्श त्याला जाणवत होता. त्या स्पर्शाने कुणालची पकड तिच्या कमरेवर अजून घट्ट झाली. हळूहळू कुणालचाही संयम सुटला. त्याने तिच्या मानेमागून तिला पकडलं. तिचा चेहरा आपल्या समोर आणला आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवत तिला उत्कटतेने चुंबन दिलं. थोड्या वेळाने तो दूर झाला. तेव्हा पूजा खोल श्वास घेत होती. कुणाल तिच्या पाठीवर हात फिरवत शांतपणे म्हणाला. कुणाल म्हणाला, तुझ्याकडे फक्त 1 तास आहे. तुला जे काही घ्यायचं असेल, ते काही करायचं असेल ते कर. त्यानंतर मी स्वतः तुला इथून घेऊन जाईन. हे ऐकून पूजाने स्वतःला सावरत त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिला काहीतरी बोलायचं होतं
पण सुरुवात कशी करावी हेच तिला समजत नव्हतं. हळू आवाजात थोडी घाबरत पूजा म्हणाली, मी आत्ता तुझ्यासोबत येऊ शकत नाही. मला थोडा वेळ आणखी हवा आहे. हे ऐकून कुणालच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसू लागली. त्याच्या डोळ्यात पुन्हा राग दिसू लागला. कुणालला असा पाहून पूजा घाबरली. ती सगळं सहन करू शकत होती, पण कुणालचा राग तिला घाबरवत होता. त्याच्या नजरेतून तिला अंगावर शहारे येत होते. तिने धीर करून कुणालचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाली, पूजा म्हणाली, मला पण तुझ्यासोबत राहायचं आहे कुणाल. तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. पण माझ्या आयुष्यात काही गोष्टी आहेत ज्या मला सावरायला आणि जुळवून घ्यायला थोडा वेळ लागेल. असं म्हणत पूजाने पुन्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. पूजाने अशी विनंती केल्यावर आणि तिच्या डोळ्यातील निरागसता पाहून कुणालचा राग थोडा शांत झाला. त्याने पूजाच्या केसांवरून हात फिरवत प्रेमाने म्हटलं, कुणाल म्हणाला, खूप उशीर होत आहे. तुला आता घरी जायला हवं. कुणालचं बोलणं ऐकून पूजा तिथून हलली आणि ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती. कदाचित तो रागावून तिला दूर जाण्यास सांगत नाही ना, हे ती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. ती हलत नाही हे पाहून कुणाल पुन्हा शांतपणे आणि प्रेमाने म्हणाला, काय आता जाण्याचा विचार बदललास का? त्याचं बोलणं ऐकून पूजा हलकेच हसली आणि मान हलवली. ती त्याच्या मांडीवरून उठू लागली. तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं. ती त्याच्या डोळ्यात बघत आत्मविश्वासाने म्हणाली, पूजा म्हणाली, माहिती आहे का कुणाल, प्रत्येक मुलगी ज्या व्यक्तीला पसंत करते, ज्याला ती आपलं सर्व काही मानते, त्या व्यक्तीकडून हे ऐकण्यासाठी नेहमी आतुर असते की तो तिच्यावर किती प्रेम करतो. कुणालला तिच्या बोलण्याचा अर्थ नीट समजत होता. त्याला कळत होतं की पूजा त्याच्याकडून तेच ऐकू इच्छिते, पण तो शांत राहिला. पूजा पुढे म्हणाली, मान्य आहे की आपल्या नात्याला अजून फार वेळ झालेला नाहीये आणि आपण इतके जवळ आलो आहोत. इतकंच काय, तर तू आपल्या प्रायव्हेट क्षणांचे फोटोही माझ्या सोशल अकाउंटवर पाठवतोयस. पण जर तू हे सगळं मान्य केलंस तर काय बिघडणार आहे? प्रत्येक मुलीला हेच हवं असतं. मलाही हवं आहे की माझा साथीदार मला त्याच्या प्रेमाची जाणीव करून देईल आणि त्याच्या भावना माझ्यासमोर व्यक्त करेल. खरंच तुला काहीच बोलायचं नाही का? हे सगळं बोलताना पूजा खूप आत्मविश्वासात दिसत होती. तिच्या डोळ्यात कुणालसाठी आता कोणताही भीतीचा भाव नव्हता. कुणाल तिच्या डोळ्यात पाहत शांतपणे म्हणाला, तू जरा जास्तच धाडसी होत चालली आहेस, नाही का? पूजाने काही उत्तर दिलं नाही. ती त्याच्या डोळ्यात बघत राहिली. कुणालही तिच्याकडे एकटक पाहत होता. बराच वेळ उत्तर न मिळाल्यामुळे पूजा उठण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा कुणालने तिला घट्ट पकडलं आणि तिच्या कानाजवळ येत हळूच म्हणाला, कुणाल म्हणाला, हे सगळं मी मान्य करणं इतकं गरजेचं आहे का? कुणालचं बोलणं ऐकून पूजा थोडी नाराज झाली, पण तिने ते चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. ती नजर खाली करत म्हणाली, पूजा म्हणाली, तू इतका शांत कसं राहू शकतोयस? तुला अजिबात फरक पडत नाही का? किमान एवढं तरी सांगू शकतोस की तुला मी का आवडते? आता तिच्या आवाजात थोडा रागही होता. तिचे खाली झुकलेले डोळे आता रागाने कुणालकडे पाहत होते. कुणालने तिचे हात पाहिले आणि ते त्याच्या कॉलरवर घट्ट धरून होते. मग तिच्या डोळ्यांकडे पाहिलं जे रागाने लाल झाले होते. ते पाहून कुणालचा चेहरा शांत झाला. पण पूजाला आता त्याच्या वागण्याने काहीच फरक पडत नव्हता. पूजा म्हणाली, मला माहिती आहे आणि खूप चांगलं माहिती आहे की मी तुझ्या स्टेटसला सूट होत नाही. तुझं कुटुंब मला इतक्या लवकर स्वीकारणार नाही. तुझ्या मागे कितीतरी मुली आहेत माझ्या घराण्यातल्या, तरीही तू त्यांना सोडून मला निवडलंस का? कुणालने आपलं डोकं सीटला टेकवलं आणि तिच्याकडे पाहू लागला. पूजाच्या चेहऱ्यावर राग होता, तर कुणाल पूर्ण शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना दिसत नव्हती. अचानक त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं आणि पुढच्या क्षणी तो जोरात हसू लागला. गाडीत त्याच्या हसण्याचा आवाज घुमू लागला.
ड्रायव्हर आधीच त्यांना एकटं सोडून गाडीबाहेर दूर उभा होता. कुणालला असं हसताना पाहून पूजा आणखीनच चिडली. पूजा म्हणाली, तू माझी थट्टा करत आहेस का? ठीक आहे, कर. आता माझ्याशी बोलू नकोस. असं म्हणत ती उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण कुणालचे हात त्याच्या कमरेभोवती घट्ट होते, त्यामुळे ती हलूही शकत नव्हती. कुणाल अजूनही हसत होता. इतर वेळी हा क्षण पूजासाठी खास असता, पण आज त्याचं हसू तिच्या मनाला टोचत होतं. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत राहिली. शेवटी कुणालने हसणं थांबवलं आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला, तुला खरंच हवं आहे का की मी ते सगळं आत्ताच इथे गाडीत पुन्हा करू? हे ऐकून पूजा लगेच शांत झाली. तिने डोकं खाली केलं आणि हळूच पुटपुटली. पूजा म्हणाली, या परिस्थितीतही हा माणूस इतक्या पटकन एक्सप्रेशन कसा बदलतो आणि त्याला अशा गोष्टी सुचतात तरी कशा? ती हळू आवाजात बोलली होती, पण कुणालने ते ऐकलं. तो हलकं स्मित करत तिच्याकडे पाहत म्हणाला, कुणाल म्हणाला, जर तू आता शांतपणे इथून सरळ घरी गेली नाहीस तर नंतर मला दोष देऊ नकोस, कारण मी आता ड्रायव्हरला गाडी सुरू करायला सांगतोय आणि ही गाडी थेट आपल्या फ्लॅटवरच थांबेल आणि तू माझ्या मांडीवरून थेट माझ्या बेडवर. कुणालच्या अशा जुनून भरलेल्या बोलण्यामुळे पूजाच्या मनातही त्याच्याबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या. त्याचबरोबर तिला खूप लाजही वाटत होती. तेवढ्यात कुणालने आपली मान हलकीशी वाकवून तिच्या डोळ्यात तीव्र नजरेने पाहत विचारलं. कुणाल म्हणाला, तर याबद्दल तुझं काय मत आहे? कुणालचं हे बोलणं ऐकून पूजा भानावर आली. ती मनातच म्हणाली, हा माणूस जे काही बोलतो आहे ते खरंच करू शकतो, त्यामुळे इथून लवकर निघून जाणंच बरं. तरीसुद्धा तिचं मन कुणालला सोडून जायला तयार नव्हतं, पण नाईलाजाने ती त्याच्या मांडीवरून खाली उतरली. गाडीचं दार उघडलं आणि खाली उतरली. तिने एकदाही मागे वळून कुणालकडे पाहिलं नाही. काही वेळापूर्वी शांत आणि उबदार दिसणारा कुणालचा चेहरा पूजाच्या जाण्याने पुन्हा एकदा कठोर आणि धोकादायक झाला. ड्रायव्हरने पूजाला घरात जाताना पाहिलं तेव्हा त्याने पटकन गाडीचं दार बंद केलं आणि कुणालच्या आदेशाची वाट पाहत बसला. पूजा नजरेआड होताच कुणालने आपलं डोकं सीटला टेकवलं आणि डोळे मिटले. ड्रायव्हरने आरशातून त्याची ही अवस्था पाहिली आणि गाडी त्याच्या घराच्या दिशेने वळवली. दरम्यान पूजा अजूनही कुणालच्या विचारात हरवलेली होती. त्याच्यासोबत घालवलेले क्षण तिला पुन्हा पुन्हा आठवत होते आणि शेवटी त्याने म्हटलेलं, जर तू माझ्या मांडीवरून उतरली नाहीस तर थेट माझ्या बेडवर उतरशील. हे आठवताच पूजाचा चेहरा लाजेने लाल झाला. ती हे सगळं विचार करत घराच्या हॉलमध्ये पाऊल ठेवणार इतक्यात कोणीतरी तिचा हात पकडून तिला एका खांबामागे ओढलं आणि घट्ट मिठीत घेतलं. हे सगळं इतक्या पटकन घडलं की पूजाला प्रतिक्रिया द्यायलाही वेळ मिळाला नाही. तिने कसंबसं स्वतःला मोकळं करून त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि ती थक्क झाली. तो हर्ष होता. पूजा रागाने दात घट्ट चावत म्हणाली, हर्ष, तू इथे? आणि हे काय बदतमीजी आहे? ती अजून काही बोलणार तितक्यात हर्षने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि तिला हलवत रागाने म्हणाला, तू पॅरिसला कोणासोबत गेली होतीस? त्याचा हा अवतार पाहून पूजा क्षणभर थबकली. त्याचे विस्कटलेले केस, लाल डोळे पाहून वाटत होतं की तो अनेक रात्री झोपलाच नाही. पूजाने उत्तर देणं टाळलं आणि स्वतःला त्याच्या पकडीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण हर्षने तिला पुन्हा जवळ ओढत रागाने म्हणाला, हर्ष म्हणाला, मी किती प्लॅनिंग केलं होतं की आपण न्यू इयर एकत्र साजरा करू, पण तू तर मला सरप्राईजच दिलंस तुझ्या रंगीन रात्रींचे फोटो पाठवून. हर्ष म्हणाला, तू स्वतः अनुबरोबर रिलेशनशिपमध्ये आहेस. पूजा म्हणाली, मग मला काही बोलायचा तुला अधिकार कोणी दिला? तुला वाटतं का बरोबर राहून यशही मिळवशील आणि मला तुझ्या गरजांसाठी लपवून ठेवशील? असं कधीच होणार नाही. हर्ष म्हणाला, मला फक्त एवढंच हवं आहे की तू थोडा वेळ माझी वाट पहा.
मग मी अनु सोडून कायमचा तुझ्याकडे येईन. पूजा त्याला दूर ढकलत ओरडली, हे कधीच होणार नाही, तू वेडा झाला आहेस. हे म्हणत ती निघू लागली. पण हर्षने पुन्हा तिचा हात पकडून तिला जोरात आपल्या जवळ ओढलं. ती पुन्हा त्याच्या मिठीत अडकली. तिने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या ताकदीपुढे तिचे प्रयत्न अपयशी ठरले. हर्ष म्हणाला, नाही पूजा, मी तुला इतक्या सहज जाऊ देणार नाही. तू समजून घे, मी तुझ्यावर वेड्यासारखा प्रेम करतो. आता तू फक्त माझं प्रेम नाहीस तर माझी जिद्द झाली आहेस आणि तुला मिळवूनच राहणार. त्याचा आवाज धोकादायक वाटत होता. एक क्षणासाठी पूजा घाबरली, पण तिने ते चेहऱ्यावर दाखवलं नाही. पूजा म्हणाली, तुझ्या धमक्या स्वतःकडे ठेव, मी त्यांना घाबरणार नाही आणि तुझा हा ॲटिट्यूड काहीच बदलणार नाही. हे ऐकून हर्ष वेड्यासारखा हसू लागला आणि अचानक थांबून तिच्या अगदी जवळ येत म्हणाला, हर्ष म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली त्या कुणालसोबत पॅरिसला जाण्याची? पूजा त्याच्या डोळ्यात पाहत शांतपणे म्हणाली, मला कुणासोबत जायचं, कुठे जायचं, काय करायचं यासाठी आता मला तुझी परवानगी घ्यावी लागेल का? मग उद्या मूल होण्यासाठीही तुझी परवानगी लागेल का? बस कर हर्ष, तुझ्या या घाणेरड्या विचारांपासून आणि वागण्यापासून मी पूर्णपणे कंटाळली आहे. हे बोलून पूजा त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या रूमकडे निघून गेली. हर्ष मात्र तिथेच उभा राहिला, मुठी आवळून, डोळ्यात प्रचंड राग घेऊन. त्याचं पूर्ण शरीर संतापाने थरथरत होतं. तो ओरडत म्हणाला, हर्ष म्हणाला, तू त्या कुणालसोबत पॅरिसला गेली होतीस ना? पूजाने हर्षच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आपल्या पावलांची गती आणखीन वाढवली. तिला शक्य तितक्या लवकर आपल्या खोलीत पोहोचायचं होतं, कारण आज हर्षचे हेतू तिला अजिबात योग्य वाटत नव्हते. त्यामुळे तिच्या मनात आतून थोडी भीतीही निर्माण झाली होती. त्यातच तिला घरात अजून कोणी दिसत नव्हतं. पूजाने जिन्यावर पाऊल ठेवलं इतक्यात मागून हर्षने तिच्या कमरेत हात घालून तिला जोरात आपल्या दिशेने ओढलं. अचानक ओढल्यामुळे पूजाचं डोकं हर्षच्या छातीवर आदळलं आणि तिचे हात त्याच्या खांद्यावर टेकले. तिने वर बघून हर्षच्या डोळ्यात पाहिलं आणि ती आतून थरथर कापू लागली. तिला आता हर्षची खूप भीती वाटत होती. ती पूर्ण प्रयत्न करत होती की तिची भीती चेहऱ्यावर दिसू नये, पण तिच्या डोळ्यात ती स्पष्ट दिसत होती. पूजा रागाने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती, पण हर्षने तिला खूप घट्ट पकडलं होतं. त्याने तिचे पायही आपल्या पायांमध्ये अडकवले होते, त्यामुळे ती 1 इंचही हलू शकत नव्हती. हर्ष हळूहळू आपला चेहरा पूजाच्या जवळ आणू लागला. तो तिच्या ओठांकडे झुकत होता. त्यांचे ओठ एकमेकांना भिडण्याआधीच पूजाने पटकन आपला चेहरा वळवला, त्यामुळे हर्षचे ओठ तिच्या कानाला स्पर्श करून गेले. पूजाने रागाने डोळे घट्ट मिटून घेतले, कारण तिला आता कुणालशिवाय दुसऱ्या कोणाचाही स्पर्श सहन होत नव्हता. हर्ष तिच्या कानापासून हळूहळू गळ्यापर्यंत सरकला आणि पुन्हा तिच्या ओठांकडे येऊ लागला. पूजा स्वतःला सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने झगडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण हर्षने तिला इतक्या जोरात पकडलं होतं की तिचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत होते. तिला जाणवलं की हर्ष कधीही तिच्यावर जबरदस्ती करू शकतो, म्हणून तिने आपले ओठ घट्ट मिटून घेतले. हे पाहून हर्ष तिच्या हनुवटीजवळ येत वेड्यासारखं म्हणाला, ओपन युअर लिप्स बेबी, नाहीतर मला जबरदस्ती करावी लागेल आणि मग तुला खूप त्रास होईल, जो मला द्यायचा नाही. हे बोलताना त्याने आपल्या पायांची पकड सैल केली. त्या क्षणाचा फायदा घेत पूजाने वेळ न घालवता गुडघ्याने त्याच्या खाजगी भागावर जोरात प्रहार केला. अचानक झालेल्या त्या जोरदार प्रहारामुळे हर्षने तिला लगेचच सोडून दिलं. तो वेदनेने तिथेच गुडघ्यावर बसला. दात घट्ट आवळून वेदना सहन करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा चेहरा पूर्णपणे लालसर झाला होता. हर्षने सोडताच
पूजा तिथून धावत आपल्या खोलीत गेली. ती जोरात धापा टाकत होती. तिने लगेच दरवाजा आतून लॉक केला आणि दरवाजाला टेकून खाली बसली. दोन्ही हातांनी तोंड झाकून ती रडू लागली. तिचं संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होतं. तिला भीती वाटत होती की हर्ष पुन्हा येऊन तिला पकडेल. खाली हर्षची अवस्था खूप वाईट झाली होती. तो वेदनेने उठूही शकत नव्हता. त्याला पूजावर प्रचंड राग येत होता. इकडे पूजा अजूनही दरवाजाजवळ बसून धापा टाकत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. फोनचा आवाज ऐकून ती घाबरली. स्वतःला सावरत तिने पर्समधून फोन काढून पाहिला. तो कुणालचा कॉल होता. तिने आपले ओठ घट्ट मिटले आणि पटकन बाथरूममध्ये गेली. 4-5 वेळा चेहऱ्यावर थंड पाणी मारून तिने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. मग खोल श्वास घेत परत रूममध्ये आली. तेवढ्यात फोन पुन्हा वाजला. यावेळी तिने स्वतःला सावरून कॉल उचलला. फोन कानाला लावता समोरून कुणालचा शांत आवाज आला. कुणाल म्हणाला, तू ठीक आहेस ना? हे ऐकताच पूजाचे ओठ जणू बंद झाले. तिला समजत नव्हतं की हर्षबद्दल सांगावं की नाही. कुणाल म्हणाला, जान, मी तुला काही विचारतोय. त्याचा प्रेमळ आवाज ऐकून पूजाच्या ओठांवर हलकी स्मित उमटली. ती हलक्या आवाजात म्हणाली. पूजा म्हणाली, हो मी ठीक आहे. तू घरी पोहोचलास का? म्हणजे सिंघानिया हाऊसला की तुझ्या फ्लॅटवर? कुणाल म्हणाला, जान, मी तुला सोडून आत्ता अर्धा तासही झाला नाहीये. तुला काय वाटतं मी इतक्या लवकर पोहोचेन? हे ऐकून पूजा गोंधळी. ती आतून अजूनही अस्वस्थ होती. फोन कानाला लावून ती बेडवर पडली. एका हाताने फोन घट्ट पकडलेला तर दुसऱ्या हाताने बेडशीट मुठीत आवळलेली. ती छताकडे बघत राहिली. खूप हळू आवाजात कुणाल म्हणाला, तू मला मिस करतेस का? हे ऐकून पूजाने हळूच डोळे मिटले आणि डोळे मिटताच तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून एक बारीक अश्रू ओघळून बेडवर हरवून गेला. पूजा फोन कानाला लावून मनातच पुटपुटली, काश या क्षणी तू माझ्याजवळ असतास किंवा मी तुझं ऐकलं असतं. पूजा काही क्षण शांत राहिली. हे लक्षात येताच कुणालने हलक्या मृदू आवाजात विचारलं, मी तुला घ्यायला परत येऊ का? हे ऐकताच पूजाने लगेच उत्तर दिलं, नाही, मी शांत होते कारण मला तुझा आवाज ऐकायला खूप आवडतो. हे बोलून पूजाने आपले ओठ आणि डोळे घट्ट मिटले. तिला स्वतःला कारण खूपच फालतू वाटत होतं, पण तरीही तिच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटली. कुणाल थोडा संशयाने म्हणाला, खरंच दुसरं काही कारण नाही ना? पूजाने ठरवलं की ती कुणालला हर्षबद्दल सगळं सांगेल, पण ती बोलणार इतक्या तिच्या रूमच्या थोड्याच अंतरावरून एक ओळखीचा आवाज तिच्या कानावर पडला. तो आवाज ऐकताच पूजाचे डोळे मोठे झाले आणि तिच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, दादी? आणि त्यानंतर इतक्यात तिच्या रूमचा दरवाजा उघडला. पूजाने वर पाहिलं तर समोर 65 ते 70 वर्षांची एक वयोवृद्ध महिला उभी होती, पण दिसायला अजूनही 50 ते 55 वर्षांची भासत होती. त्या हसत पूजाकडे पाहत होत्या. त्यांच्या हातात रूमची किल्ली होती. पूजाने लगेच फोनवर कुणालला सांगितलं की ठीक आहे, मी तुम्हाला प्रोजेक्टच्या सगळ्या डिटेल्स लवकर देईन. हे म्हणत तिने फोन कट केला आणि लगेच उठून दादींच्या मिठीत शिरली. या घरात जर कुणी तिला खरंच प्रेम करत असेल तर त्या फक्त तिच्या दादीच होत्या. दादींनी तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं, केसांवरून हात फिरवला आणि विचारलं, कशी आहे माझी मुलगी? पूजा आनंदाने म्हणाली, एकदम फिट अँड फाईन. नंतर ती दादींपासून थोडी दूर झाली. त्यांचे दोन्ही हात पकडून त्यांना बेडवर बसवलं आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. ती म्हणाली, दादी, तुम्ही अचानक इथे कशा आलात? मला आधी सांगितलं सुद्धा नाही. दादी हलकेच तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाल्या,
अगं, तुला सांगायला तू इथे असायला हवी होतीस ना. तुझ्या डॅडने आधीच सांगितलं होतं की तू प्रोजेक्टसाठी बाहेर गेली आहेस, म्हणून विचार केला तुला सरप्राईज द्यावं. खरं तर मी त्या दिवशीच यायचं ठरवलं होतं, ज्या दिवशी तुझं लग्नाचं बोलणं आलं होतं, पण काही कामामुळे थांबावं लागलं. रिश्ता म्हणजे रोहितचं नाव ऐकताच पूजाचे कान टवकारले. ती प्रश्नार्थक नजरेने दादींकडे पाहू लागली. दादी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, रोनित खूप चांगला मुलगा आहे. तुला माहिती आहे का, त्या दिवशी तो तुला सोडायला गेला होता तेव्हा त्याचा अपघात झाला. त्याची कार पाहून वाटत होतं जणू एखादा टीनचा डब्बा. खूप मोठा अपघात होता. सुदैवाने तो वाचला. त्याला फक्त किरकोळ दुखापती झाल्या, पण त्याची कार पूर्णपणे खराब झाली. पूजाने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विचारलं, दादी, तुम्ही रोनितला कसं ओळखता? दादी हसत म्हणाल्या, अगं, रोनितचं लग्नाचं बोलणं मीच केलं आहे तुझ्यासाठी. मी आणि त्याची दादी खूप जिवलग मैत्रिणी आहोत. आम्ही आधीच ठरवलं होतं की तुझं लग्न रोनितसोबत करायचं. मग तुला इथे राहायची गरजही नाही. तू आमच्यासोबत US ला येशील. पूजा काही बोलणार इतक्यात दादी पुढे म्हणाल्या, चल पटकन तयार हो, थोड्याच वेळात रोनित जेवायला येणार आहे. पूजा घाबरून म्हणाली, दादी, तुम्ही मला रोनितशी लग्न करायला सांगत आहात का? दादी शांतपणे म्हणाल्या, लग्न करायला सांगते? अगं, मी तर तुमचं नातं पक्क केलं आहे. मी त्याच्या दादीला शब्द दिला आहे आणि रोनितसारखा मुलगा तुला कुठेही मिळणार नाही. तो तुला खूप मनापासून आवडतो. त्या तिचे हात हातात घेत म्हणाल्या, तू तुझ्या दादीची ही एक इच्छा पूर्ण करू शकत नाहीस का? पूजा हळू आवाजात म्हणाली, पण दादी. आणि त्यानंतर दादी थोड्या कठोरपणे म्हणाल्या, पूजा, मला यावर अजून काही बोलायचं नाही. मी एकदा जे ठरवलं ते ठरवलं आणि तुम्ही एकमेकांना भेटलात. ओळखलत नाही तर आठवणार कसं, आवडणार कसं? किमान एक संधी तरी दे माझ्यासाठी. हे ऐकून पूजाचे ओठ बंद झाले. तिने नजर खाली केली आणि आपल्या बोटांशी खेळू लागली. दादींनी हे पाहिलं आणि थोड्या रागाने म्हणाल्या, पूजा, तुला माणसांची ओळख नाही आणि जगायचंही ज्ञान नाही. त्यामुळे मी जे ठरवलं आहे ते तुझ्या भल्यासाठीच आहे. मला यावर आणखी काही ऐकायचं नाही. पूजाला दादींचं बोलणं अजिबात आवडलं नाही. तिने धैर्य गोळा करून म्हणाली, दादी, मी असं कुणाशीही लग्न करू शकत नाही. याआधी माझं हर्षसोबत एंगेजमेंट झालं होतं. तुम्हाला सगळं माहिती आहे. त्याने कसं मला सोडून अनुची निवड केली. आता यावेळेस लग्नाचा निर्णय माझ्या स्वतःचा असेल. प्लीज दादी, यावेळी मला माझा निर्णय घेऊ द्या. एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला कधीच निराश करणार नाही. पूजा अजून बोलणार होती इतक्यात दादी रागाने उठल्या आणि पूजाची आजी रागाने आपल्या जागेवरून उठली आणि संतापाने म्हणाली, पूजा, आम्ही तुझे काही शत्रू नाही आहोत. तू दिवसेंदिवस इतकी हट्टी होत चालली आहेस की मोठ्यांशी कसं बोलायचं याची सुद्धा तुला शिस्त राहिलेली नाही. आपल्या आजीला इतक्या रागात पाहून पूजाच्या डोळ्यात अश्रू आले. ती डोकं खाली घालून आवाज न करता रडू लागली. तिचा उदास चेहरा आणि डोळ्यातलं पाणी पाहून आजी थोडी शांत झाली. तिने नजर चुकवत कडक आवाजात म्हटलं, फक्त माझ्यासाठी एकदा रोनितला भेट. त्यानंतरही तुला तो आवडला नाही तर आम्ही स्वतः त्याच्या आजीला नकार देऊ. पूजाने खोल श्वास घेतला, अश्रू पुसले आणि मान हलवून होकार दिला. दुसरीकडे कुणाल आपल्या हातातल्या फोनकडे रागाने बघत होता. त्याच्या डोळ्यात प्रचंड संताप दिसत होता. तो त्यावेळी कारमध्ये होता आणि त्याच्या रागामुळे वातावरणही हलकं थंड झाल्यासारखं वाटत होतं. ड्रायव्हरलाही त्याचा राग जाणवला होता. त्यामुळे त्याने आरशातून एकदाही मागे पाहण्याची हिंमत केली नाही. फोन कट करण्यापूर्वी कुणालने पूजाच्या आजीचा आवाज आणि त्यांचं बोलणं ऐकलं होतं. कुणाल दात चावून म्हणाला, माझी जान विसरली आहे का की आता मी तिच्या आयुष्यात कोण आहे आणि ती माझ्या आयुष्यात काय स्थान मिळवते. म्हणजे माझ्यासोबत न येण्यासाठी ती आज घरी जाण्याचा हट्ट करत होती.
कुणालने आपल्या कोटमधून एक स्कार्फ बाहेर काढला. तो पूजाचा स्कार्फ होता जो त्याने जपून ठेवला होता. त्याने तो जवळ घेऊन तिचा सुगंध घेतला आणि वेड्यासारख्या आवाजात म्हणाला, मोठी चूक केलीस तू माझी जान, खूप मोठी चूक, आणि आता त्या चुकीची शिक्षा तुला भोगावीच लागेल. जस्ट वेट अँड वॉच. त्या क्षणी कुणालच्या डोळ्यात पूजाबद्दलची त्याची वेडी आसक्ती स्पष्ट दिसत होती. इकडे पूजाच्या घरी डायनिंग टेबलवर तिचे बाबा, अनु, आजी आणि रोनितचे कुटुंब जेवत होतं. अनुने डोळ्यांनीच आजीला काही इशारा केला आणि आजीनेही पापण्या लवकावून त्याला उत्तर दिलं. आजी म्हणाली, तुम्ही मुलं आमच्यात बसून का कंटाळत आहात? जा, थोडा वेळ फिरून या, गप्पा मारा. पूजा रोनितला घेऊन जा. पूजा आजीकडे रागाने बघत होती. तिला रोनितसोबत जायचं नव्हतं, पण इतक्या लोकांसमोर ती नकार देऊ शकली नाही. ती शांतपणे उठली आणि बाहेर गेली. रोनितही तिच्या मागे गेला. दोघे गार्डनमध्ये पोहोचले. तेवढ्यात पूजाचा फोन वाजला. तिने पाहिलं तो कुणालचा कॉल होता. ती स्वतःशीच म्हणाली, या सगळ्यात मी कुणालशी बोलायलाच विसरले आणि त्यातच मी त्याचा फोन मध्येच कट केला. तो नक्कीच रागवला असेल असं विचार करून तिने रोनितला एक्सक्यूज मी सांगितलं आणि थोडं दूर जाऊन फोन उचलला. कुणाल म्हणाला, मला काही काम आहे, लगेच माझ्याकडे ये. मी तुझ्या घराच्या एंट्रन्सवर उभा आहे. ती घाबरून म्हणाली, काय झालं? सगळं ठीक आहे ना? कोणत्या कामाबद्दल बोलतो आहेस? कुणाल म्हणाला, तू इथे आलीस की तुला कळेल. त्याच्या आवाजातली नाराजी तिला स्पष्ट जाणवत होती. तिने ठीक आहे म्हटलं आणि फोन कट केला. ती कुणालला अजिबात नाराज करू इच्छित नव्हती. ती रोनितला म्हणाली, रोनित, मला एक खूप महत्त्वाचं काम आलं आहे, मला लगेच जावं लागेल, प्लीज. रोनित काही बोलणार इतक्यात तिची आजी आणि बाबा तिथे आले. आजीने विचारलं, कुठे चालली आहेस? आजीचा आवाज ऐकून पूजाने डोळे घट्ट मिटले आणि मग वळून निरागसपणे म्हणाली, आजी, कंपनीमध्ये खूप महत्त्वाचं काम आलं आहे, मला जायला हवं, नाहीतर खूप मोठा तोटा होईल. प्लीज समजून घ्या. नाही गेले तर लाखोंची पेनल्टी भरावी लागेल. पेनल्टी ऐकून तिच्या बाबांनी लगेच प्रतिक्रिया दिली, ठीक आहे, पण लवकर परत ये. बाबांचं ऐकून पूजाने मान हलवली आणि लगेच तिथून निघून गेली. रोनितला तिचं असं मध्येच निघून जाणं अजिबात आवडलं नाही. त्याला समजत होतं की पूजाला त्याच्यात रस नाही, पण तरीही तो तिला इतक्या सहज जाऊ देणार नव्हता. अखिल रोनितचे वडील म्हणाले, बेटा रोनित, पूजाच्या वतीने मी तुझी माफी मागतोय. ती स्वतः तुला भेटायला उत्सुक होती आणि त्या दिवसासाठीही ती तुला सॉरी म्हणणार होती. आजचं सगळं जेवणही तिने खास तुझ्यासाठी बनवलं आहे, पण कामही महत्त्वाचं असतं ना, तू समजून घेशील. मी तिच्याशी बोलतो. लवकरच ती नोकरीचा राजीनामा देईल, म्हणजे तिला USA घेऊन जायला काही अडचण येणार नाही. रोनितचा चेहरा आधी नाराज होता, पण हे ऐकून थोडा शांत झाला. त्याने एकदा एंट्रन्सकडे पाहिलं आणि मग म्हणाला, काही हरकत नाही अंकल, मी समजतो. पुन्हा गेल्यानंतर दादींनी रोनीच्या कुटुंबाची माफी मागितली. रोनीच्या कुटुंबानेही रोनितमुळे ही गोष्ट जास्त वाढवली नाही. जेव्हा पूजा घराबाहेर आली तेव्हा तिने कुणालची गाडी बिल्डिंगच्या कोपऱ्यावर पार्क केलेली पाहिली आणि ती त्या दिशेने चालत गेली. पूजाने कारमध्ये बसण्यासाठी जसेच डोकं आत घातलं, तिला काहीतरी विचित्र वाटलं. ती कुणालला मिठी मारण्यासाठी पुढे झुकली तेव्हा तिने त्याच्या मांडीवर एक लहान मुलगा पाहिला आणि ती आश्चर्यचकित झाली. तो मुलगाही आपल्या निरागस डोळ्यांनी पूजाकडेच पाहत होता. पूजाला तो खूपच गोड वाटला. ती त्याच्या गालांना प्रेमाने हात लावत म्हणाली, किती गोड आहेस तू बाळा, तुझं नाव काय आहे? तो मुलगा लगेच कुणालकडे वळला आणि आपल्या गोड आवाजात विचारू लागला, डॅड, ही तीच आंटी आहे का ज्यांच्याबद्दल तुम्ही मला सांगत होतात? कुणालने काहीही न बोलता मान हलवली आणि तो भावनाशून्य चेहऱ्याने पूजाकडे पाहत राहिला. तेवढ्यात त्या मुलाने कुणालला डॅड म्हटल्यामुळे पूजा पूर्णपणे थबकली. तिला कुणालच्या डोळ्यात पाहण्याचीही हिंमत होत नव्हती. ती शांतपणे खाली पाहत बसली. तिच्या मनात एक वेदना उठली होती आणि तिचे हात हलके हलके थरथरत होते.
पूजा बसताच ड्रायव्हरने गाडी पुढे चालू केली. कुणालने त्या मुलाच्या डोळ्यांवर हात ठेवत त्याला आपल्या छातीशी बिलगवले आणि त्याचे छोटे छोटे हात आपल्या कानांवर ठेवले. त्यानंतर त्याने पूजाचा हात पकडून तिला अचानक आपल्या जवळ ओढलं आणि तिच्या मानेवर हात ठेवून तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तो पूजाला उत्कटपणे किस करू लागला. पूजाने काहीही विरोध केला नाही. तिने आपले हात घट्ट मुठीत पकडले होते आणि तो जे करत होता ते तिने तसेच होऊ दिले. थोड्या वेळाने कुणाल तिच्यापासून दूर झाला. तिच्या ओठांवर हलकेच हात फिरवत तो म्हणाला, हा रिषभ आहे. 2 वर्षांपूर्वी दादींनी याला दत्तक घेतलं. तेव्हापासून तो दादींसोबतच राहतो आणि मला डॅड म्हणतो. हे ऐकून पूजाने डोळे उघडले आणि ती कुणालकडे पाहू लागली. तिने लगेच त्याला मिठी मारली. त्या क्षणी रिषभ त्यांच्यामध्येच होता. एखाद्या अनोळखी व्यक्तीने पाहिलं असतं तर त्यांना एक गोड कुटुंब वाटलं असतं. थोड्या वेळाने पूजा दूर झाली आणि कुणालच्या खांद्यावर हलकासा मुक्का मारत म्हणाली, तू तर मला घाबरवलंस. तू खूप वाईट आहेस. कुणाल हसत म्हणाला, वाईट नाही, खूपच वाईट. हे ऐकताच पूजा त्याच्या डोळ्यात पाहू लागली. तेवढ्यात रिषभचा आवाज आला, डॅड, अजून किती वेळ असेच बसायचं? मी माझे हात काढू का? हे ऐकून पूजा हलकेच हसली. पूजाला कळत नव्हतं की रिषभशी बोलायला सुरुवात कशी करावी, जरी तो अजून लहानच होता. कुणालने त्याला आपल्या मांडीवरून उचलून पुढच्या सीटवर बसवलं आणि म्हणाला, दादी सध्या शहराबाहेर गेल्या आहेत. जिथे त्या गेल्या आहेत तिथे त्या रिषभला घेऊन जाऊ शकल्या नाहीत. म्हणून तोपर्यंत त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पूजाने रिषभकडे पाहिलं. तो आपल्या खेळण्यांमध्ये मस्त खेळत होता. कुणाल हळू आवाजात म्हणाला, मला लहान मुलांना सांभाळण्याचा काही अनुभव नाही आणि ऑफिसमध्येही काम आहे, म्हणून मी तुला बोलावलं. तू मला मदत करशील म्हणून. पूजाने त्याच्या चेहऱ्यावरून ओळखलं की तो खूपच चिडलेला आहे. पूजा म्हणाली, मलाही मुलांना सांभाळण्याचा काही अनुभव नाही. मग ठीक आहे, अनुभव घे. पुढे जाऊन तुझ्या कामालाच येईल. हे ऐकून पूजाच्या गालांवर लाजेची लालिमा पसरली. त्याच्या बोलण्याचा अर्थ तिला चांगलाच समजला होता. पूजाने रिषभला आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याच्या गोंडस चेहऱ्याकडे पाहू लागले. रिषभही तिच्याकडे एकटक पाहत होता. त्या क्षणी पूजाच्या मनात एक वेगळीच आईपणाची भावना निर्माण झाली. ती प्रेमाने म्हणाली, बाळा, तू काही खाल्लं आहेस का? रिषभने मान हलवून नाही म्हटलं. नाही, अजून डॅडने काही दिलंच नाही. हे ऐकून पूजाने कुणालकडे रागाने पाहिलं. कुणाल तिच्या केसांशी खेळत म्हणाला, मला माहीत नाही लहान मुलांना काय खाऊ घालायचं. तेवढ्यात रिषभने पूजाच्या गालावर हात ठेवत तिचे लक्ष आपल्याकडे वळवलं आणि म्हणाला, रिषभ म्हणाला, मला डॉमिनोजमध्ये खायचं आहे. खूप दिवस झाले तिथे गेलो नाही. सगळे म्हणतात मी अजून लहान आहे, त्यामुळे मला असं खाऊ नये, नाहीतर तब्येत बिघडेल. तो खूपच निरागसपणे बोलत होता, जणू तो आपल्या सगळ्या तक्रारी पूजाला सांगत होता. रिषभचा स्वभाव पूजाला खूप आवडला. तिने त्याच्या गालावर प्रेमाने किस केलं आणि म्हणाला, पूजा म्हणाली, ठीक आहे, आज आपण डॉमिनोजमध्येच खाणार. हे ऐकून रिषभचे गाल लाल झाले आणि पूजाला हसू आलं. पण दुसरीकडे कुणाल रिषभच्या त्या गालाकडे पाहत होता जिथे पूजाने किस केलं होतं, कारण त्याला रिषभची थोडीशी जळफळाट होत होती. पूजाने जेव्हा कुणालकडे पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पाहून तिला काहीच समजलं नाही. कुणाला नेमकं काय झालंय आणि तो रिषभकडे असा का रागाने पाहतोय हे तिला कळेना. तिने त्याच्या हातावर हलकेच हात ठेवत विचारलं. पूजा म्हणाली, काय झालं? तू रिषभकडे असं का पाहतोयस? तिने हे खूप हळू आवाजात विचारलं. कुणाल थोडा तिच्याकडे झुकला. तिच्या कानाजवळ येऊन हलक्या आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, तुला नाही वाटत का तू माझ्यावर अन्याय करतेस? पूजाला काहीच कळेना की तो नेमकं कशाबद्दल बोलतोय. त्याच्या गरम श्वासामुळे तिच्या कानाजवळ आणि मानेजवळ गारठा आणि गुदगुल्या जाणवत होत्या.
तिच्या अंगावर रोमांच उठले आणि तिची मान लाल झाली. कुणालने तिच्या मानेवर हलकं किस करत म्हटलं, तुला दिसत नाही का? मी असताना तू दुसऱ्या कोणाला कसं किस करू शकतेस? त्याचा आवाज खूप कडक होता. ते ऐकून पूजा थोडी घाबरली. ती स्वतःशीच पुटपुटली, मी कोणाला किस केलं? अचानक तिला काही आठवलं. तिने कुणालकडे पाहिलं. तो अजूनही ऋषभकडेच रागाने पाहत होता. तेव्हा तिला सगळं समजलं. तिने कपाळावर हात मारला आणि त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली. पूजा म्हणाली, सिरियसली कुणाल, तू 4 वर्षांच्या मुलांवर जळतोयस? कुणाल दात चावून हळू आवाजात म्हणाला, तो 4 वर्षांचा असो किंवा नवजात, मला तुझ्यावर दुसऱ्याचा असा स्पर्श अजिबात सहन होत नाही. पूजाला त्याचं वागणं खूप विचित्र वाटलं. तिने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, असं असेल तर उद्या आपली मुलं झाली तरी त्यांना तू माझ्याजवळ येऊ देणार नाहीस का? कुणालचा राग थोडा शांत झाला. आपली मुलं हा विचारच त्याला छान वाटला. तो तिच्या डोळ्यात पाहत थोडं हसत म्हणाला. कुणाल म्हणाला, आपली मुलं? छान वाटतं ऐकायला, पण त्यांच्याही आधी तुझ्यावर माझा हक्क असेल. कुणाल असं वागला की पूजाला नेहमीच थोडं विचित्र वाटायचं. तिला कळलं होतं की त्याला समजावणं तिच्या हातात नाही. तिने त्याच्याकडून लक्ष काढून ऋषभकडे दिलं. कुणाल मात्र अजूनही तिलाच बघत होता. थोड्याच वेळात त्यांची कार डॉमिनोज समोर थांबली. कुणाल पूजा आणि ऋषभला घेऊन आत गेली. ऋषभने पाहिलं की ते एका छान जागी आले आहेत. पण आधी तो थोडा शांत झाला आणि पूजाचा हात धरून पुढे जाऊ लागला. लिफ्टमधून बाहेर पडल्यावर पूजा त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणाली, जरा वर बघ ना, आपण कुठे आलोय? की आपण चुकीच्या ठिकाणी आलोय? आम्हाला गाईड करशील का? हे ऐकून ऋषभने वर पाहिलं आणि त्याला कळलं की ते डॉमिनोजमध्ये आले आहेत. तो खूप खुश झाला, उड्या मारू लागला आणि टाळ्या वाजू लागला. त्याने पूजाचा हात धरला आणि तिला आत घेऊन गेला. कुणाल मात्र आपल्या खिशात हात घालून शांतपणे त्यांच्या मागे चालत होता. त्याने आपल्या गार्ड्सना बाहेरच थांबायला सांगितलं होतं. पूजाने ऋषभला खुर्चीवर बसवलं आणि हसत विचारलं, चल सांग, माझ्या बाळाला काय खायचं आहे? ऋषभने आनंदाने आपली ऑर्डर सांगितली. मग पूजाने कुणालकडे बोलून विचारलं, तुला काय खायचं आहे? कुणाल इकडे तिकडे पाहत म्हणाला, मला काही आयडिया नाही, तुला जे योग्य वाटेल ते ऑर्डर कर. पूजाने त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं आणि स्वतःच ऑर्डर दिली. खरं म्हणजे कुणाल कधीच अशा ठिकाणी आला नव्हता. तर नेहमी आपला डाएट चार्ट पाळायचा आणि बाहेरचं खाणं टाळायचा. तेवढ्यात पूजाचा फोन वाजला. ऑफिसमधून कॉल होता. तिने फोन कुणालकडे दाखवला आणि ऋषभच्या केसांवरून हात फिरवत थोडं दूर जाऊन उभी राहिली. कुणाल तिच्याकडेच पाहत होता. तेवढ्या त्याच्या हातावर चिमटा बसल्यासारखं वाटलं. खाली पाहिलं तर ऋषभ त्याला रागाने बघत होता. कुणालने हात फोल्ड केले आणि भुवया उंचावून त्याच्याकडे पाहिलं. ऋषभही तितक्याच ॲटिट्यूडमध्ये हात फोल्ड करून म्हणाला. ऋषभ म्हणाला, तुम्ही माझ्या पूजाला का त्रास देताय? मी पाहिलंय, तुम्ही तिला नेहमी त्रास देता आणि तुम्ही अशा रागाने तिच्याकडे पाहता. जर तुम्ही तिला असंच त्रास दिला तर मी तिला तुमच्याशी बोलू देणार नाही. ती खूप चांगली आहे, माझं ऐकेल. कुणाल त्याच्यासमोर बसलेल्या त्या छोट्या मुलाकडे पाहत राहिला. दिसायला लहान पण ॲटिट्यूड मात्र जबरदस्त. तो दात चावत म्हणाला. कुणाल म्हणाला, ती फक्त तुझी नाही, ती फक्त माझी आहे. कुणाल रागाने दात खाऊन म्हणाला, ती तुझी नाही, फक्त माझी आहे. आणि यावेळी जर तू तिला पुन्हा एकदाही माझी म्हणायची हिंमत केलीस तर लक्षात ठेव, आज नंतर मी तुला तिच्याशी कधीच भेटू देणार नाही. ऋषभने कुणालचे हे शब्द ऐकले आणि तो पुन्हा कधीच पूजाला भेटू शकणार नाही हे समजताच त्याच्या चेहऱ्यावर उदासी पसरली. तो शांत झाला आणि कुणालकडे टक लावून पाहू लागला. त्याच्या मनात खूप राग होता, पण तो दाखवू शकत नव्हता, कारण त्याला माहिती होतं की कुणाल जे बोलतो ते करून दाखवू शकतो. कुणालने जेव्हा ऋषभला शांत पाहिलं
तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आलं. तो थोडा गर्वाने त्याच्याकडे पाहू लागला. कोणीतरी बाहेरचा माणूस पाहिला असता तर त्याला वाटलं असतं, एक प्रौढ माणूस 4 वर्षांच्या मुलाशी असं कसं भांडू शकतो. ऋषभने आपलं डोकं खाली घातलं आणि हळू आवाजात म्हणाला, मला ब्युटिफुल पूजा खूप आवडते. तुम्ही जसं सांगाल तसं मी करेन, पण प्लीज मला पूजाला भेटण्यापासून थांबवू नका. नंतर तो अचानक कुणालच्या डोळ्यात पाहत नाराजीने म्हणाला. ऋषभ म्हणाला, तुम्ही स्वीट पूजाला फक्त स्वतःजवळ ठेवू इच्छिता. ती किती सुंदर आहे. तिचे गाल माझ्यासारखे मऊ आहेत आणि तिचं स्मित खूपच सुंदर आहे. पण तुम्ही तिला फक्त स्वतःसाठीच ठेवू पाहता. तुम्ही खूप स्वार्थी आहात. मला तुमच्यावर जळफळाट होत आहे. मला तुम्ही अजिबात आवडत नाही. ऋषभने रागाने हे सगळं सांगितलं. कुणाल म्हणाला, मी स्वार्थी आहे? छान. असं म्हणत कुणालने आपल्या कोटाच्या खिशातून पाकिट काढलं आणि त्यातून काही डॉलर काढून टेबलावर ठेवले. डॉलर पाहताच ऋषभच्या डोळ्यात चमक आली. त्याला डॉलर खूप आवडायचे. कुणालने ते पैसे उचलून ऋषभच्या छोट्या हातात दिले आणि खुर्चीत आरामात बसत त्याच्याकडे पाहत म्हणाला. कुणाल म्हणाला, आता तुझा राग कमी झाला का? ऋषभने पटकन ते डॉलर फोल्ड करून आपल्या कोटाच्या खिशात ठेवले आणि निरागसपणे म्हणाला. ऋषभ म्हणाला, हो, आत्तासाठी इतकं पुरेसं आहे. हे ऐकून कुणाल हसला आणि पुढच्या क्षणी ऋषभ म्हणाला, डॅड, तुम्ही खूप मतलबी आहात. स्वतःच्या मुलाशी डॉलरमध्ये डील करता. उद्या मी बिघडलो तर मी तुमचंच नाव घेणार आणि ब्युटिफुल पूजाला तुमच्या या स्वभावाबद्दल कळलं तर ती तुमच्यासोबत कधीच येणार नाही. तुम्ही खूप चालाक आहात, अगदी कोल्ह्यासारखे. ऋषभ इतक्या शहाण्यासारखा बोलत होता की कोणीही सांगू शकत नव्हतं की तो फक्त 4 वर्षाचा मुलगा आहे. कुणालला त्याच्या बोलण्यावर राग आला, पण ऋषभ मात्र शांतपणे म्हणाला. ऋषभ म्हणाला, मला अजून थोडे डॉलर हवेत. कुणालने लगेच त्याला उचललं आणि त्याच्या खिशातून पैसे परत घेतले आणि पुन्हा आपल्या पाकिटात ठेवले. मग त्याला जागेवर बसून कडक नजरेने म्हणाला. कुणाल म्हणाला, जर तू असाच वागलास आणि रागवलास तर मी तुला कधीच डॉलर देणार नाही. ऋषभ काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला आणि मग खाली बघत गोड आवाजात म्हणाला. ऋषभ म्हणाला, ओके, मी आता कधीच रागवणार नाही. नेहमी गुड बॉय बनेन. पक्का प्रॉमिस. प्लीज आता तरी मला डॉलर द्या ना. मला ते खूप आवडतात. ऋषभच्या नजरा सतत कुणालच्या पाकिटावर होत्या. शेवटी कुणालने सुस्कारा टाकला आणि पुन्हा त्याला डॉलर दिले. ऋषभने आनंदाने ते घेतले, व्यवस्थित फोल्ड केले आणि खिशात ठेवले. त्याने लगेच आपली जॅकेटची चेनही लावली. जणू काही तो ते सुरक्षित ठेवत होता. तो शांतपणे बसला. तेवढ्यात त्यांची ऑर्डर केलेला खाणंही आलं. त्याच वेळी ऋषभने पाहिलं की पूजा हसत त्यांच्या दिशेने येत आहे. तो लगेच निरागस चेहरा करून तिच्याकडे पाहू लागला. कुणालची नजरही तिच्याकडे वळली. पूजा येऊन बसली आणि दोघांकडे पाहत थोडी गोंधळून विचारते. पूजा म्हणाली, काय झालं? सगळं ठीक आहे ना? तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.